तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल की आज आपण कुणावर बोलणार आहे ते. जर समजलं नसेल तर मी सांगतो. हे आहेत रडके काकू, अरे सॉरी कोमल वहिनी, आणि हे आहेत ओम दादा. तर आता हे काय करतात? उठ एक मिनिट चल उठ. शेमूर पुसतात असं तुम्हाला वाटत असेल तर असं काहीच बोलू नका. तर हे एक प्रोफेशनल ब्लॉगर आहेत आणि हे ब्लॉगिंग मध्ये काय करतात? मला वाईट वाटलं, माझं वाटलं की पाणी आलं. हा, हे ब्लॉगिंगच करतात. फक्त ब्लॉगिंग मध्ये शेमूर पुसत ब्लॉगिंग करतात. अभी मजा आएगा ना भिडो. तुमच्या घरावर बघा डिश किती, एक आहे, दोन आणि हे तीन डिश लावलेले. मित्रांनो काय सांगा. ओ दादा आम्हाला नका सांगू 3 डिश लावल्यात मन, आणि काय बोलतात पुढे काय सांगा तुम्हाला. आम्हाला काहीच नका सांगू. हा, एक काम करा, तुमची एवढीच इच्छा होते काय सांगायची तर हे सांगा, तिकडे काय चालू आहे? इकडे होत आहे थोडा पाऊस. ओ अरे वा, तिकडे तर पाऊस पडत आहे. इकडे काय नुसते धोंडे पडायला, धोंडे. दादा एक काम करा ना, त्या 3 डिश पैकी ना 2 डिश आमच्या इकडे पाठवून द्या की, कारण छत्रीसारखं पकडून बसतो आम्ही. ते धोंडे अंगावर तर पडणार. बात सही आहे. आणि सूर्य पण आहे निघलेला, तुम्हाला दाखवतो. आणि मग सूर्य दाखवतो. आम्ही तर कधी सूर्य बघितलं नाही. सूर्य म्हणजे काय असतं यार? काय असते सूर्य म्हणजे? विचार करायची गोष्ट आहे बघा. आणि मित्रांनो, ते हेच लोक आहेत अधून मधून कुठला किडा वळवळ करताय काय माहिती नाही मला तर. कारण की ह्यांच्या अंगात असं एक कला आहे की अधून मधून ते बाहेर निघते आहे. ते म्हणजे टायटल खेळणं. जसं की हे. आज कोमल सोबत आईचे पहिले भांडण झाले. म्हणजे तुझं म्हणणं काय बाबा, रोज हो का भांडण? हा, रोज पण झालं तर तुला बरंच आहे, कारण की तुला कॉन्टेंट भेटेल ना तेवढाच. हे यांचं मित्रांनो असंच आहे. शेमडा जसं माशी गुंडाळल्यावर बाहेर निघायचा तडपड करते का नाही, हे त्यांचं तसंच आहे माहितीये का. आज भांडण झाले, चला मग आपण पण भांडण बघून घेऊया. कशावरून झाले ते भांडण आणि कसे झालेत ते. आपण कशाला सोडायचं त्यांचं भांडण बघायला, बरोबर? सही पकडे हैं. कोमल तर झोपलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आताच दादा बोललाय कोमल झोपलेली आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. मी नंतर पण तुम्हाला विचाराल, ते नंतर तुम्ही सांगायचं कमेंट करून. बाई या पोरीला 2दा दिला. ही पोरी आलीच नाही. कोमल, ए कोमल. अरे वा, दादा तर यांचे भांडण लावून देणार आहे. आणि आईला तर काही माहितच नाही कॅमेरा चालू आहे. ती आई कॅमेऱ्याकडे बघतच नाही. त्यांची माहितीये का, ते फक्त आपल्याला दिसतं की त्याने कॅमेऱ्याकडे बघतात, पण दादाला काहीच नाही दिसत की ते कॅमेऱ्याकडे बघतात. ओ कॅमेऱ्याकडे बघू नका. तुमचा प्रँक चालू आहे. हे स्क्रिप्टेड नाही बरं का मित्रांनो. बिलकुल पण स्क्रिप्टेड कुणीच बोलायचं नाही. कारण की स्क्रिप्टेड जे असते ना, ते असं कॅमेऱ्याकडे बघते. असं माझे डोळे दिसायला का तसं कॅमेऱ्याकडे दिसते. हे कुठे बघायला कॅमेऱ्याकडे बघणार आहेत. लक्ष त्यांचं फक्त भांडणाकडे आहे माहितीये का. वा शाबास. शिट यार, हे कोमल वहिनी ना कधी पण ऍक्टिंग चुकवते माहितीये का. तुम्हाला झोपल्यासारखं ऍक्टिंग करायचं आहे. हळू या थोडं हळूहळू, कारण की तुम्हाला झोपल्याची ऍक्टिंग करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट असं येत आहे. शिट, प्लॅन फिसकला यार. शिट. काय आई चाट. एखाद्या व्यक्तीचा एवढा पण लाड करू नये की त्याने मोठं झाल्यावर पण कायला चाय म्हणाव. किती वेळेचा सांगितलं, चाट ठेवला नाही तो. ठेवते. हा जर व्हिडिओ कोण लग्न झालेली स्त्री बघत असेल तर त्यांनी प्लीज मला कमेंट मध्ये सांगा की ज्या वेळेस तुमची सासू तुम्हाला आवाज देते त्यावेळेस तुम्ही हा आई ही असं करून बोलता का? नाही ना, मग ही का असं करते? आता मला यांचे व्हिडिओ बघून असं वाटायला लागले त्यांचं ते लहान बाळ आहे का नाही, त्यांचा दिमाग ह्यांच्यात गेलाय आणि ह्यांचा दिमाग ह्यांना तर दिमागच नाही. जाऊ दे. बारीक दिसती हो यार. साखर लय बारीक आणली काय तुम्ही? काय म्हणली? साखर किती बारीक आणली ती. ओ यार, ह्या मोदी सरकारनं साखर एवढी बारीक कस काय बनवलं म्हणाला. एवढी साखर बारीक कस काय झाली मला काहीच कळणार आले. शिट यार. नाही वहिनी, काय तर गडबड हो. हट, टाका जाऊ द्या, सोडा. एवढी साखर बारीक कसं काय झाली यार. मित्रांनो, मला एक कमेंट करून सांगा यार तुम्ही. मला कमेंटची लय गरज आहे या व्हिडिओला. कारण की मीठ आणि साखर असं बघितल्या समजते का नाही, खरं सांगायचं कमेंट करून. पण ह्यांना कसं समजत नाही यार, ह्यांना तर दिमागच नाही.
मित्रांनो, यांच्या पहिल्या भांडणापासून ते यांच्या पहिल्या दसऱ्यापर्यंतचे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ मी काय बघणार पण नाही, तुम्ही बघू शकता बघायचं झालं तर, कारण की त्या व्हिडिओमध्ये अख्ख्या व्हिडिओमध्ये हेच आहे. मला वाईट वाटलं, माझं वाटलं की पाणी आलं. मित्रांनो, आता ह्या भाऊचं हे टायटल बघून मला काहीच शब्द सुचत नाही, काहीच बोलायचं नाही. म्हणजे भाऊला टायटल काय द्यायचं आहे भाऊ? अरे कहना क्या चाहते हो? आज कोमल वहिनी पहिल्यांदा घर झाडत आहे. म्हणजे एवढे दिवस ओम दादा झाडायचा, आता कोमल वहिनी पण झाडतात. मित्रांनो, ह्यांचे असे टायटल बघून का एकच आठवण येते, न्यूज वाल्यांची. आज पाऊस पडता पडता राहिला, आज मोठा वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे, एका गावामध्ये सायकल वरून बर्फ पडला. ह्यांचे टायटल असे आहेत. हे गब्बस. मला यांच्यामधली दुसरी एक गोष्ट आहे, ते पर्सनली मला बिलकुल पण आवडत नाही मित्रांनो. ते जे लहान बाळ आहे, त्या लहान बाळाला ह्यानं थोडी पण शिस्त नाही लावली. ओम दादा, तुला राग आला तरी चालेल, पण त्या बाळाचा जास्तच आजकाल लाड झालेला आहे, जास्तच हट्टी झाले आहे. लाड तिथं लाड आणि वळण तिथं वळण असंच ठेवायचं लेकरांना. जास्तच आजकाल ती हट्टी झाली, एवढं लक्षात ठेवा. जाऊ द्या, हे त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. फक्त मला पर्सनली वाईट वाटलं म्हणून मी सांगायचा प्रयत्न केलो. दादा, दोन गोष्टीचा राग आला तरी चालेल, पण लाड तिथे लाड आणि वळण तिथे वळणच ठेवायला पाहिजे. नाही, आंब्याचं नाही म्हणजे बाई. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक व्हिडिओ काढताना हे अशी मान टाकून बसायचं गरजच आहे का? नाही, तसं टाकलं तरच व्ह्यूज येत असतील तर आम्ही पण टाकतो, आम्ही पण काढू तसेच व्हिडिओ. असंच काढायचं आजपासून. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कमी होऊन जाईल, कारण की आजच आम्ही दवाखान्यात चालू ना, आजच हा व्हिडिओ शूट करतोय. तुम्हाला माझा लावायचा आणि झोपायचं, मग बघूया काय होतं, नाही का? मित्रांनो, 10 सेकंद झाले नसतील, आताच तुम्ही पाठी बघितला, ते एकदम शांत बसलेले अशी मान टाकून. पण 10 सेकंदाच्या नंतर लगेच त्यांच्या हातात रुमाल येते, म्हणजे एक जादूने, आणि ते डोळ्याला लावून बसतात एकदम रडत. म्हणजे रडण्याचं म्हणजे वरदान आहे का असं, की तुम्हाला रडलंच पाहिजे 5-5 मिनिटाला व्हिडिओ काढताना? मला वाईट वाटलं, माझं वाटलं की पाणी आलं. मित्रांनो, एखादा आजार चालू आहे तर त्याचा शूट कशाला करायचा? नाही करायचा ना. एखाद्या व्यक्तीला त्रास होते तर त्याचा शूट कशाला करायचा? नाही करायचा. पण ह्या लोकांना त्रास झाला तरी झाला, पण व्हिडिओ काढणे एकदम महत्वाचं आहे. त्यांना हॉस्पिटलला नंतर घेऊन जाता येईल, पण व्हिडिओ पहिलं काढणार, कारण की पैसे येतात ना. जर व्हिडिओज नाही काढले तर पैसे कुठून येणार, आणि पैसेच नाही येणार तर ऍक्टिंग कुठून करणार? त्रास कमी झाला ठीक आहे, उद्या परत दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. अवघड काम आहे. आणि ह्या नागिनने एवढा त्रास दिलाय ना, हा त्रास फक्त कोमल वहिनीलाच नाही, तर हा त्रास ना सगळ्या व्ह्यूअर्सला पण झालाय. कम से कम एकाच नागिनवर 10 ते 12 व्हिडिओ झाल्यात, आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच आहे, नागिन. यार नागिन, जा यार एकदाची तू निघून, हात जोडतो. शिव्या सगळ्या लोकांना येत असतात, आम्हाला पण येतात. आम्ही आमचं तोंड सांभाळून पण आम्ही शिव्या दिल्या तर त्याच्यातून आमच्यात काय फरक राहणार? बरोबर. मित्रांनो, दादा आणि त्यांची आई म्हणजे त्यांची फॅमिली कधीच कुणाला शिवाय देत नाही. शिवाय दिली की पुढच्या माणसासारखं तेनं पण बनतात, म्हणून तेनं कुणाला शिवाय देत नाही. थोडं हे पण रूप बघून घ्या. पूर्वाच्या सडकीला चांगलं, मग आमच्या लेकराला पौष्टिक असते तर ते प्रयत्न करायली. ती कोणती येतं सडकी, श्रमपणा करते कुत्रे पाहिजे नाही. तुझ्या अंगावर हात टाकलात मग म्हणा आम्हाला तू येतो आम्ही मौतीला तुमच्या लखा धरून चाटाच्या सडक्या. वा 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 वा, आजीबाई मस्त शिव देता तुम्ही तर लोकांना शिकवलं पाहिजे, कारण की तुमचे व्ह्यूअर्स लाखावर आहेत. तुम्ही लोकांना शिकवलं पाहिजे शिव्या नाही द्यायच्या, कसं वागायचं काय नाही ते घ्या, हे शिका या लोकांकडून, शिव्या कशा द्यायच्या ते. आणि वहिनीला कोण काय बोललं की लगेच काय होतं? मला वाईट वाटलं, माझं वाटलं की पाणी आलं. बस मित्रांनो, आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की केला असाल, लाईक नाही केला असेल तर लाईक करून घ्या, आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनला काळं करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.